नवनाथ भक्तिसार अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी जगद्धारा जगत अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित माया अवतार धरा बिंतीवाना गुरुराया रेड्या मुखी वेदोच्चार करुणी तोषविले सकळ विप्र फोडूनी भगवती भांडार सकळ जना वाढविले ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरी ते वद्विका मागिले अध्यायी कथा सुरस दिली भाक मचिंद्रास वर देऊनी वात चक्रास गमन करिता पैजाला आणि श्रीरामाची झाली भेटी तेने ही वर ओपुनी शेवटी पाशुपतरायाची पोटी कामना संतुष्ट केली मचिंद्रे आसो येथोनी मचरनाथ सप्तमोक्षा पुऱ्या पाहुनी त्वरित अयोध्या मथुरा औतिंकायतार्थ काशी काश्मीरी पाहिली मिथुळा प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुदास अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरीस तो पातला गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाची दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मनात मने याच सदनी पुत्र संजीवनी वरद भस्म सिद्ध करुणी दिलेली होती निश्चय तरी ती साध्वी विप्रदाया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी दयाळ द्विभार्या सुकृत होते तिचे तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी आयशे वधुनी भस्माची मोठी सरस्वती ते दिली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू तिचे वरनंदन आयशे हृदयी मच्छिंद्र आणून सन्ना माझी प्रवेशला ओबा राहुनी प्रांगणी सरस्वती आयशे पुकारी वाणी तवती ऐकुनी शुभाननी बाहेर आली अति त्वरे येता देखिला योगद्रोम मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम मने महाराजा भिक्षान झोळी माझी स्वीकारा मचिंद्र म्हणे ओ शुभानने तव नाम काय ऐकू दे कानी एरी म्हणे सरस्वती अभिदानी लोक उपकारे मधवंत असे ओ परी मचिंद्र बोले तिथे नाम काय तव भरता राहते रे म्हणे सर्व त्या ते दयाळपती म्हणताती नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती सरस्वती आयशा ऐकुनी खून चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या मचिंद्र म्हणे माय ऐक दावी कोठे तव बाळक येरी म्हणे जी पुत्रमुख पाहिले नाही अद्यापी मचिंद्र म्हणे बोलशी का खोटे म्या वरद भस्माची दिलेली चिमुट भस्म नोहे ते संजीवनी पुत्र रूपी दर्शवी दाखवी परी तो पुत्र कैसा आजरामर मागे सोडिला कैसा तेज पुंज अनन्य नीळ महेशा ऐसा पुत्र असेल आसो भस्मचुटी ऐकता वाणी खुनयुक्त झाली नितंबिनी परम परी भस्मची मुठीचे उकिरडा बोनी सांडिला न्याय वाढिला तेने करुणे झाली भयग्रस्त हृदयी संचरला कंपावात चित्ती म्हणे आता अनाथ शिक्षा करील मजलागी नेनो शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तरु रूप हो ऐसा शाप देऊन सोडून जाईल अवनी ते आधी म्या अल्प बुद्धीपासून घेतल्या आहेत नितंबिनी वाणी की कानपाटाची विपरीत करणे विद्यार्णवी असती ते नाटक चटुके कुडे अपार जाणती दुर्गम परम पापिष्ट जाया पाहुणे उत्तम भरवंट स्तुती करती तेची दिन रात्री पर्यंत कुत्री उत्तम जाया करती रात्री मग शैनी घेऊन शेज पात्री भोग भोगिती दुरात्मे आयशे पूर्वी मज श्रुत सख्यामुखी श्रवण केले होते ते परी तेची बोलत समस्त सत्य हो पाहत असे तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कानफाट्या करुणी चेटके दशा करील माझी की तरी याते कवन उपाय काही सुचेना करू काय हा ओळख धरून समय साधून आला परतोनी
ऐसे ती मनी जलपत परी गात्रे थरथरा कापत अत्यंत भयाचे भरून भरते शुद्ध पात्री सोडिले तिने यावरे नाथ म्हणे ओ जननी पाशी काय तू पिशाच्यवानी पुत्र कोठे तो दावी नयने उशीर न लावी ओ माते आयशी बोलाची होता दाटी मग विचार हृदयी गोरटी की अशी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जी तुका झाला तो खरेपणी आहे धर्म पुच्छवादी होय शर्म दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी तस्मात जी खरी सत्यनीती त्याते सासे बहु असती पंचमुखी वधुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे ओ कैसे घडून परी असं सत्य खरे वाशन वृत्तांत झाला तैसा वधू मग चरणी ठेवून बाळ उभय जोडून करकमळ ग्लान मुखी दीन विकळ वृत्तांत सकळ निरोपी म्हणे महाराजा क्षमाशिला आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मज पासून झाला भस्म गौरी सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापिले नव्हते मन भस्माने पुत्र होईल कोठून ऐसे म्हणून सांडिले शेजारी असती बोलती जनदारा म्हणती प्रज्ञावान खरे नोहे निरूपण केले विचित्र तुझ लागी तेने संशय आणून मने नेनो कैशी घडेल करणे जठरी पेटला कोपाग्नी परी आपणची भोगावा आपत्या करिता परमाहित परगृह मिरवावे का यथार्थ म्हणून गौप्य धरिले चित्तात सरस्वती बदलीसे जन्मात आल्या परोपकार करावा ह्या शास्त्र निर्धार न घडे तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तो न टाकावा खंडोनी धर्म वाढावा न घडे मेदिनी वारू नये कवनाते आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे तरी परान वारावे विह कार्य न मोडावे आपुली बुद्धी वेचोनिया गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी तस्कराते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मन क्षीण सुनेपाशी सासूहीन म्हणू नये कदापि कूप तडगा मळे बागायत वाराईता वारू नये कवनाते कोणी कीर्तनाशी असेल जात आड येऊ नये त्याशी आपुली वैखरी वेचल्यात होऊ पाहे पराचे अनहित परी ते विचारोनी स्वचित्तात मौन काही न बोलावे ऐसे जाणून सरस्वती सत्य बोलली ती होती की महाराजा विश्वासजित्ती ठसला नव्हता त्यावेळे ऐशा युक्ती प्रयुक्ती करून भावाभावी दृष्टी वेचून जेणे जनाचे होय कल्याण तोचे अर्थ करावा म्हणून भस्माचे सांडवन मज दयाळा घडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालासे की वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली परी दैवहीना बुद्धी संचरली अंध व्हावे आवडीने ते समयी की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पना फळा आली की पिशाच्यवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी अन्याय माते झाले आता क्षमा करावी माऊले अज्ञानपणे बुडविले हित माझे महाराजा परी ही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पाप रूपिणी अविश्वासाचे भांडार हे हित न जाणती भलतेची पद ठेविती आपण बुडवणे दुसऱ्याशी बुडविती 42 पूर्वजाशी स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिशेना सकळ नाहीत उगाची राबे भांडाईत ऋषभ जेवी वनिताचा उदयापासून सायंकाळ कष्टमित होती तंबळ एक क्षण ही चित्ती शीतळ विश्रांती ते मिळेना
या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी, तेथे होय स्वशरीर बाहेरी निर्मळपणी मिरवावे. आयशी जीवाशी अवस्था होय मेल्या माझी नरकासी जाय, केल्या कर्माचे रूप फेडवया आचरण काही नसेची. शिष्य पाप गुरुनाथा श्री पाप गणे भरता, तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मुळती. तस्मात स्त्रियाचे बुद्धी लागे जन, तो प्राणीन प्राणिकहीन. मूर्खाती मळन दुष्कर्माचा भांडारी, तन्याय मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो. वरद भस्म उपिलो सूर्यवीर्य अनोनिया, या परी आणि वर मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीर्य देह पर रचिला असेल कोठेही, तरी आता ठाव सांडिलिया शोध करू पाहू वाईला. ऐसे मनी विचार केला सरस्वती ते बोलत असे, मने माये ओ ऐक वचन घडले घडो दैव योगाने. तरी सांडिले भस्म ते ठिकाण मम दृष्टीशी दाविका. तू जवरी क्षोभ करावा काही, तरी पदरी काहीच पडत नाही. तरी सांडिला ठाव माझे आई निदृष्टी दाविका. ऐसे बोलता नाथवानी भय पिटले मुळी हुनी. प्रांजळ चित्ते शुभानने चंद्रमुख चंबळी. मने महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव धाविते तुम्हा. पुढे चाल उगमा नाथ जातसे सवे सवे. तवा तो किरडा केर उद्दाम घोर पडला पर्वता समान. तेथे जाऊन सुमधुम नाथा प्रती सांगतसे, हे महाराजा तपो जेठी जे येथे सांडिली भस्माची मुठी. ऐसे ऐकून नाथ ओटी हाक मारी बालकाते. हे हरिनारायणा प्रतापवंता मित्रवीर्या सूर्यसुता. जरी अशील या गोवरात निघ त्वरित या समयी. या घोर गिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम. तरी गोरक्षायशे तुते नाम सुडळपणी मज वाटे. 12 वर्ष बैसला गौर रक्षणात, म्हणून गोरक्ष नाम तुते पाचारितो स्वच्छंदे. तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर. ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला. मने महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी ठाया. परी गोर नगाचे गुंफोनी काया भार मौळी विराजला. तेने करुणी शरीर वेष्टन झाले आहे दडपण. तरी गौर या ते विदारुन बाहेर काढी महाराजा. ऐसे ऐकुनी बाळ उत्तर लवकरी अनुनी लोह पात्र. मही विदारुनी नगर गौर बाळतनू काढिली. परी ती तनुलता बालार्क किरणी दिशे ममता. की धन मांदुसी विद्युलता चमकदावी आगळी. की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशीच्या. तेवी तनु गर्भ मदनाचा जगा माझी मिरविला. की दुसरा ईश तो चक्रधर तेजोने आता मूर्ती सागर. वीट मानुनी क्षीरसागर म्हणून ते आलासे. कुंकुम बार पद पंकज सरळ अंगोळी. तेजपुंज चंद्राका समान विराजे. नखे अग्र उंजळी. घोटी व सुनीळ अपूर्व देखा. की इंद्र नळीची झळक विका. मनगटावरी आलोलिका सकळ पोटरी विराजे. गुडघ्यावरी आजानुस्थळ जैसे स्तंभ कर्दनीचे सरळ. त्यावरी कटिका तटा अति निर्मळ आणि सम जाणवी. कवटीवरती नाभी धाम त्यावरती हृदय अति सुगम. सुगम परी विद्याधाम ऐसे परी वाटत असे.
सरळ बाहू स्कंदी शोभत परी अजानुबाहू दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविती त्या तेही अंगुळ्या सरळ प्रकाम तयाग्री नख उत्तम चंद्राकृती तेज उत्तम कोर जैशी द्वितीयची आसो स्कंदा माझी ग्रीवा सरळ गोटिता बिक दाव्या सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अदना परी शोभतसे उदर दंत जीवे सहित अनन केवळ चंद्रमूर्तिमंत परी अनन हे धाम निश्चित वेदधामाचे विराजे सरळ नाशिक शुकाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नोहे ते शशी आदित्य नांदवया पातले बाळ विशाळ कबरीभार कुरुवळ वरती पिंगटाकार ऐसा महाराजा सर्वेश्वर उदयाला वाटतसे 12 वर्ष आलोलिक सुवर्णगुणी पाता बालक सरस्वतीने बाळ देख तर्जनी ते लाविले मनात मने ती गोरटी जनी मीच करंटी ऐसा पुत्र माझे पोटी येता दैवे आचारीला चित्ती उठोनी परम तळमळ नेत्री लोटले अपार जळ मोहे करपे हृदय कमळ रुदन संवाद अनुवादी ते पाहुनी मचनात मने खेदवो करिशी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल पापान्य योग स्वान पराचा बक्षितो भाग परी लुटोनी रसना मार्ग स्वान दैवे विराजे अन्याय मूर्तिमंत विभाग नसे हा ऐसा सुत आता शोक करशी का व्यर्थ तपशाप विभाग निर्विशी तरी जा तू येथून नाहक घेशील शापवाने माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका सायना ऐसे बोलला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवून तत्वता निज सदना पातली येरीकडे गोरक्षनाथे येऊन वंदिले गुरुपदाते मचननाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे ओम इति एकाक्षर अक्षर संबोधोनी समग्र नारायणी सा नामोच्चार मंत्र विधीने निरूपिला वरदास्त ठेवून मोळी सकळ निवटिली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने माग हस्तक धरुनी तत्वता मने तानुल्या उठाता महीचे गोचर करुणी तीर्था हरिपारायण करता सखा माते अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलील चरणी माता ठेवित मंत्रिनाथाचा धरुणी हस्त गमन करिता पैजाला चंद्रगिरी स्थान सोडून करती जगन्नाथी गमन तो मार्गे जाता एक ग्राम कनकगिरी लागला मचिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारब्ध क्षुदेश जठरा माझी दाटला कक्षे माझी घालून झोळी बारे संचरुनी वस्ती मेळी भिक्षा मागून ये वेळी क्षुधा माझी हरिकी अवश्य गोरक्षनाथ सत्वर जोळी कक्षे घालत संचोरुनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता ती उद्देशी तव तो गेला एका विप्रगृहाशी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले विप्र करुणी भोजन उपरी मागत्याशी देतसे अन्न ते संधित गोरक्ष जाऊन अलक्षादेश जल्पतसे तव त्या घरची नितांबेने महाप्राज्ञिक स्वरूप खानी क्षमा शांतशील लावण्य खानी सर्व गुण संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भवती झाली स्वचित्तात म्हणे धन्य हे बाळ अतीत चांगुलपणी विरितसे प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क किरणो तिला ठसा की हरिरूप चपळेचे मांदुसा
मै लागी उतरला परे हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोण योग भ्रष्ट जगा माझी मिरुदसे आयसे जाणून लवड सवडे पात्री पदार्थ स्वकरे वाडी अन्न सामग्री अति तातडी घेऊन आली लगबग भिक्षेशी खाजा करंजा पार्थ दिवर पोळी भात शिरी कचोरा मालपुऱ्या देश कुमार परमा मृदू बक्षतो चोटी मुग डाळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्राद्ध पूर्ण ठेविल्या वड्या 5 वड्या साखा बहुत सोम सट्टाचे द्रोण भरित कोशंबेरी आंबे रायती बहुभात चटणी कडी सांबरे वडे त्यात सार आमटी चणचणीत नाना द्रोण भरुने द्रुत मेत कुट्टी आदी वाढिले मध्य भागी ठेवून भात त्यावरी वरण कनक वर्णात तळी वडे पाखरे दह्यात घालून या वाढिले ऐसे या परी षडसान्न धवधवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहंस हर्ष चित्ती मने त्या नितंबिनीस धन्य धन्य माऊले आम्ही कोटीला कोण नोहे इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र काढून आणले पात्र पहा दवदवीत हे पात्र नोहे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरविली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवाशी अपार सुगम की शिवला खोली ढासाळून शाळुंकात मिरविली की प्रीती पाहता तो भात सकळांनाचा प्रभू शोभत पात्र हिते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले तरी शाकनो हे पृतन मेळी खाजे मंत्री दिशे सबळ मौळी छत्र ते जाळ 52 हे मिरविले ऐसा भास वासुनी हृदय पात्र कक्षे झोळीत ठेवी आशीर वचने तोषवणी बाई जाता झाला महाराजा ती चित्ती मने उदळापुरते प्राप्त अन्न झाले माते आता वेचुनी स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी ऐसा विचार करून चित्ती ऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा जोळी कक्षेतुनी निगुती काढून ठेवी पुढारा तवती प्रत्यक्ष तपोमोळी विकासुनी पाहे जोळी तव ते अन्न सुंदर परिमळी निदृष्टी देखिले मग ते घेऊन आपुले पाशी भोजन करी युगेंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेशी लागता बक्षी आवडीने मुखा माझी कवळ करिता रसनान लावी दंता म्हणे हे तरकी होईल आता लवड सवडी लोटी तसे जठार भांडारी भरून भरते आणि कैचे नाही पुरते तरी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरेला परी पदार्थ अपूर्वपणे कामना येते राहिली म्हणी की वडा आणि खास्ता भोजनी चांगुलपणा मिरवितो ऐशी चित्त कल्पना नोन पाहता झाला गोरक्षवदन तो सशिष्य ओळखून बोलता झाला गुरुशी म्हणे महाराजा तपोधना कवन कामना हाली म्हणा तो अर्थ उघड दावनी वचना आम्हा कार्या निरोपावी एरो म्हणे गोरक्षनंदना वेदली कामना माझी आमना अनेक वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरितो ऐशी ऐकुनी गुरुचे चोज म्हणे गुरु महाराजा आत्ताची वडा आणून सहज तुम्हा प्रति देईन मी
ऐसे म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायक विप्र गृह येऊन देख मारियाक गोरक्षतो म्हणे मायव आता आणि वडा दे तत्वता मम गुरुची कामना असे चित्त तृप्त असता ते पावेना तव ते बोले नितंबिनी आलाशी गुरुचे निमित्त करुणी परी सकाम सविता स्वेच्छापनी हृदय पात्री लावे माते दाऊनी गुरु भक्ती कामने करू पाशी तृप्ती तस्मात सकळ अर्थ कळून आलाशी चित्ती मजलागी जानपा एरो मने ज्यांनी ऐसे कामनी वेधले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव अठाया तव ती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना मनी वेदली म्हणतोशी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे आगा मम भक्तीचे प्रसंगे करुणा तू ते दिले पहा वाढून पुन्हा आलाशी सांगून तरी ते नाही फुकाचे एरो म्हणे तरी त्यास काय लागते सांगा मास तेशी देऊने तू ते खास वडे जाण इच्छितो ये रे म्हणे गुरु भक्ती माते दाऊ पावलाशी शक्ती परी वडे अन्ना वरते पाहिजे ती डोळा काढून देई का एरो म्हणे काय कठीण चक्षु का मनी वेधले म्हणा तरी चक्षु का आता देईन जाण उशीर नसे आकार्या ऐसे बोलून केले कौतुका तात्काळ आंघोळी ना भिका चक्षुद्वारे घालून देखा बाहेर काढले बुबळा ते बुबोळ का वाम करी तटी ठेविता लोटला रुधिर पाठी जैसा नगी झरा लोटी अकस्मात उजलासे की मदर नदी स्वर्गाहुनी उतरे मणिकर्णिकेचे जीवन तन्याय चक्षुधाराहुनी लोट लोटला रुधिराचा म्हणाल ती रुधिर नये शक्ती दाऊ पातली गुरु भक्ती प्रकामना पात्र भरती जीवन भागीरथी दाविली का ते जया ते हेला भाव ती सगराची मिरवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षांगी अनिलासे ऐसा असो ऐसे ते रुधिरा लोट लोटला महिवरा ते पाहुनी चिंतातुरा प्रेम जाया मिरवली रुधिर वाता भडभडाट मही लोटला रक्तपाट खंडन हे परमाचाट भूषण मिरवी लोकाते परी तो रुधिर पाट नोहे धरादेवीचा शुद्ध मळवट बाळी चर्चुनी कुंकुम पाट भूषण मिरवी लोकाते आयशी प्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली चित्ती म्हणे हा कैसे बोलता झाले उपरी असे तन्या ह्या शिष्य असे जगा माझी मिरविला कैसे केले धैर्यपण बोलताची काढीला जेने नयन परिती व्यापुने भय संपन्न ग्लानवदन मिरविले मग वडे घेऊन सात पाच देऊ पातली लगबगे साच पुढे ठेवून व देवाचे ऐक्यार्थ करी भावार्थ उपरी जोडून उभय पाणी विनंती करी ग्लानवदनी म्हणे महाराजा सहजवाणी शब्द माझा उदेला परी उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढले बुबुळ परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमपात्री मिरविले तुम्ही कृपाळू संपूर्ण भैसता अंगी क्लेश धरून परी तितुके दुःख पडा कारण देव ऐसे वाटेन की कमळ करी हस्त समयी घ्यावया इच्छू द्रुम देह हृदयी परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना शेवटी आपण पाहुणी मरण पराते कळिके सुख ओपुन
राहेत अन्याय करून तुम्ही संत आती. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत वडे अन्न सात्पर्यार्थ. चक्षु दिदला म्या आपुला तरी तू भयभीत न होई सकळ. स्वकरी माझे विराजे बुबुळ एरे मने तपस्वी स्नेहाळ. कृपा करी मजवरी इतुके देऊनी माथे दान. बुबळा सहित नेजे अन्न आपले कार्य संपादून क्षमा वाढवे आमुते. ऐसे ऐकुनी गोरक्षनाथ मने तू न होई भयभीत. बुबळास एवढ्या अन्नाते घेऊन या चालिलो. चक्षुशी सोडून पदर जाऊन उभा राहिला गुरु समोर. वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी. तरी तो कनवाळू मचरनाथ सजिच्याचे मुख पात. तव वसन पदर चक्षुवरते घेऊन या मिरवला. ते पाहुनी चक्षु वसन मने चक्षु झाकीला केवी वसने. एरो मने उगेची करुण चक्षु वसने धरेला. मनात कल्पी गोरक्षनाथ परिमी याते खरी श्रुत तरी धिकारुनी वडे अन्ना सहित. दुःख प्रवाही मिरवेल जैसा श्रावणाचा अंतकाळ. ऐकता न शिविती रुद्ध ते जळ. तन्याय येथे केवळ दुःखा सरिता लोटेल. म्हणून फुसता गुरुशी वचन बोले श्री गुरु ते गोप्य धरुण. सहज स्थिती चक्षु वसन धरिले असे महाराजा. एरो मने बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा. एरो मने गुरु स्नेहाळा भोजन झालिया दाखविना. मी तो असता सहज स्थिती की पदर उगलाची नयन केवती गती. ठणका उठला चक्षुप्रती आला की काय कळेना. तरी ते दाऊनी चक्षुदार परम दिसेल अपवित्र किळस बाधिल भोजनात्तर. चक्षु पावा महाराजा एरो म्हणे बाण घडे ऐशे आधी पाहू तव मुखास नंतर सारू भोजनास. दुःख तुझे हरुनिया जरी तू करशी अनुमान तरी प्रत्यक्ष गो समान मानिल हे अन्न. निश्चय जाण चक्षु आधी दाविका ऐसे ऐकता निर्वाण वचन. गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडे अन्न. कथा झाली ती ऐका. जया घरी वडे अन्न तेथील सात्विक आहे कामिना. तिने प्रथम दिले अन्न मागू गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वडे अन्न. तव ती बोलली गज कारण. गुरुभक्त मनवितो तरी तू काढून दे डोळा. मग वडेने बाळा ऐसे बोलता तर्जनी बुबळा. कोण्या काढिले तरी हा न्याय घालून पोटी. माते करावी कृपा दृष्टी ऐसे ऐकता तपोजेठी परमचित्ती तोषला. मग चक्षुदारा उनी वसन हस्ते काढी मचंद्रनंदन. तो रुधिर प्रवाहाती दारुण चक्षुद्वारा येतसे. मग बोले मचरनाथ नंदन माते बुबुळ कोठे सांग माते. एरो काढून तळासते गुरुनाथा दर्शवी. मागा तो प्रतापी योगद्रम मंत्र संजीवनी आराधून नेमा. सविता तेज बुबळा दामी मंत्र प्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचरले चक्षुपाठ. मग पूर्वस्थिती होऊन आचाट तेजा लागी मिरिले. मग आणखी घेऊन गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत मने धन्य धन्य बामयित तू एकस शिष्य. मग त्याशी घेऊन अंकावर सशिष्यास भोजन करी. परी धैर्य शक्तीची अपार लहरी मचंद्र देई मिरिदसे. झालिया सांगोपांग भोजन गोरक्षाशी बोले मचंद्रनंदन जान. बारे तव भक्ती पावून परमचित्ती तोषलो. तरी मज परिसाचे विद्याधन
हृदय साठवी ठेवून मग अस्त्रविद्या दत्तात्रेय देणे सकळ तुते निरूपिन कवित्व विद्या साबरी तीही विद्या अर्पिली सकळ एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पै असो आता निरूपण पुढले अध्याय दोंडीनंदन मालू सांगेल श्रुत्या कारण नरारी प्रसादे करुण्या स्वस्ती श्री भक्ती कथाधार संमत गोरक्ष काव्य किमयगार सदा परिशुद्ध वायू चतुरा नववाध्याय गोड पुंडलिका वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।